आज मी बोलणार आहे शरद पवारांबद्दल. शरद पवारांबद्दल मी अनेकदा बोललोय, 10-12 दिवसापूर्वी बोललो होतो की शरद पवार जाणार कुणीकडे, काँग्रेसकडे जाणार की एनडीएकडे जाणार, भाजपसोबत जाणार. आता शरद पवारांनी एक नवाच गुगली टाकलेला आहे, हे लक्षात घ्या. हा गुगली काय आहे तर आपण भाजपबरोबर जाणार की एनडीए बरोबर जाणार याविषयी ते काहीच बोलत नाही. त्यांच्या बहुसंख्य खासदारांना आणि आमदारांना भाजप सोबत जायचंय, जसा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला तसं. पण शरद पवारांनी आता एक क्लुप्ती काढली आहे की आपण आधी नरेंद्र मोदी सरकारला थोडासा पाठिंबा देऊन बघू काय प्रतिक्रिया आहे. बघा किती चलाक आहेत शरद पवार, अगदी गुगली गोलंदाजच आहेत असं मी त्यांना म्हणतो. ते अगदी पुन्हा 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 सिद्ध होते. शरद पवारांच्या कन्या, त्यांच्या लाडक्या कन्या सुप्रिया सुळे यांनी काय सांगितलं काल, याची बातमी आज अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. मुंबईत त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या असं म्हणाला की लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेबाबत म्हणजे डिलिमिटेशन बाबत, परिसीमनाबाबत केंद्र सरकारकडून नव्या विधेयकाचा मसुदा मिळाल्यानंतर इंडिया आघाडी चर्चा करून पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय घेईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून नव्हे तर इंडिया आघाडी म्हणून एकत्रितपणे विचार केला जाईल. लोकसंख्येचे आधारे नाही पण सरसकटपणे जागांमध्ये 50% वाढ आणि मतदारसंघाचे विभाजन करण्याचे प्रारूप पाहूनच आम्ही अंतिम निर्णय घेऊ, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली. आता गंमत अशी आहे की अमित शहानी काही विविध पक्षीय लोकांची बैठक घेतली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक होते, काही तृणमूल काँग्रेसचे लोक होते, MIMचे लोक होते आणि त्यांना सांगितलं की एप्रिल महिन्यात तुम्ही जे ठोकरलं होतं डिलिमिटेशन बिल किंवा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचं बिल, ते आम्ही सुधारून मांडत आहोत. त्यामध्ये आता सरसकट प्रत्येक राज्यामध्ये 50% वाढ केली जाईल. मतदारसंघामध्ये जे बदल होतील ते लोकसंख्येच्या प्रमाणात होणार नाही. पूर्वीच्या बिलामध्ये काय होतं, प्रत्येक राज्यातल्या लोकसंख्येप्रमाणे मतदारसंघ वाढवले जातील वगैरे वगैरे वगैरे. आता प्रत्येक राज्यातल्या लोकसंख्येप्रमाणे मतदारसंघ जर वाढवले गेले तर सगळ्यात जास्त मतदारसंघ हे उत्तर प्रदेशामध्ये, बिहारमध्ये, मध्य प्रदेशामध्ये, राजस्थानमध्ये वाढणार. कारण या राज्यांची लोकसंख्या दक्षिणेच्या केरळ, तामिळनाडू, कर्नाटका, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यापेक्षा जास्ती आहे. या दक्षिणेतल्या 5 राज्यांनी, जी बिमारू राज्य नाहीत ती उलट विकसनशील राज्य आहेत, या राज्यांनी प्रयत्न करून आपली लोकसंख्या कमी केलेली आहे. कुटुंब नियोजनाचा प्रचार केला, कुटुंब नियोजनाची अंमलबजावणी नीट केली, त्यामुळे त्यांची लोकसंख्या सरकारी धोरणानुसार कमी झालेली आहे. कुटुंब नियोजनाची अंमलबजावणी नीट केली नाही आणि जे वाह्यातपणे वागत राहिले ते उत्तर प्रदेश असो, बिहार असो, ही सगळी बिमारू राज्य आहेत, मध्य प्रदेश असो. आता दक्षिण भारतातले लोक असं म्हणतात की आम्ही चांगलं काम केलं, लोकसंख्या नियंत्रणात ठेवली. मात्र फायदा कोणाचा होणार आहे तर उत्तर भारतातल्या राज्यांचा, कारण त्यांनी लोकसंख्येवर नियंत्रण नाही ठेवलं. जर लोकसंख्येच्या प्रमाणात हे डिलिमिटेशन झालं, मतदारसंघांचं फेररचना झाली, तर नुकसान दक्षिण भारताचं होणार आहे. म्हणून हे बिल धुडकावून लावलं होतं इंडिया आघाडीने. त्यावेळेला DMK इंडिया आघाडीत होता. आता तामिळनाडूतल्या निवडणुकानंतर DMKचा पराभव झाला. तिथे सिनेस्टार विजय निवडून आले, त्यांचं सरकार झालेलं आहे आणि काँग्रेसने DMKला सोडून विजय यांची साथ द्यायचं ठरवलेलं आहे. काँग्रेसचे 2 मंत्रीही झालेले आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे DMK इंडिया आघाडीतून बाहेर पडलेले आहे. सुप्रिया सुळे असं म्हणतात की आम्हाला हे जे डिलिमिटेशन बिल आहे त्याचा नवा मसुदा दिल्यावर आम्ही निर्णय घेऊ इंडिया आघाडीतर्फे. आता माझा प्रश्न एवढाच आहे की इंडिया आघाडीतर्फे बोलायचा अधिकार सुप्रिया सुळेंना कुणी दिला? इंडिया आघाडीतर्फे सर्वसाधारणपणे काँग्रेसचे अध्यक्ष बोलतात, जे मल्लिकार्जुन खरगे आहेत. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मल्लिकार्जुन खरगे म्हणालेले आहेत, जयराम रमेश म्हणाले आहेत, चिदंबरम म्हणाले आहेत की काँग्रेस पक्ष अशा प्रकारे डिलिमिटेशन बिलमध्ये जरी फरक झाला तरी विरोध करणार आहे. म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघ वाढवले नाहीत आणि सरसकटपणे प्रत्येक राज्यात 50% मतदारसंघ वाढवले तरी काँग्रेस पक्ष विरोध करणार आहे. सुप्रिया सुळे मात्र म्हणतात की इंडिया आघाडी या कायद्याचा मसुदा बघून निर्णय घेईल. काँग्रेस पक्षाची सहमती नाही याबाबत. सुप्रिया सुळेंना कोणीही इंडिया आघाडीच्या वतीने बोलण्याचा अधिकार दिलेला नाही. सुप्रिया सुळे ज्या बोलतायत त्या फक्त आणि फक्त शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने बोलतायत. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने ही एक पळवाट काढलेली आहे की जर सरसकटपणे 50% वाढ केली मतदारसंघांमध्ये तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ. यांना द्यायचाच होता सरकारला पाठिंबा, येणं केनं प्रकारेनं. पूर्वी त्यांनी दिलेला आहे अनेक मुद्द्यांवर.
काही वेळेला खासदार अनुपस्थित राहिलेले आहेत. अनेक घटना अशा सांगता येतील गेल्या 2 वर्षातल्या. पण इथे काय होत आहे, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सरकारला पाठिंबा देणार. मी तुम्हाला सांगतो ते देणार. जरी मसुदा अजून बघितला नसला तरी सुप्रिया सुळे यांचा जो सूर होता त्यावरून मला असं वाटतं. द्रमुकचं काय चाललेलं आहे, द्रमुकने आतापर्यंत ही भूमिका ठेवली आहे, आम्ही इंडिया आघाडीतून बाहेर पडलेलो आहे, पण आम्ही भोळसटपणे या विधेयकाला, नव्या विधेयकाला पाठिंबा देणार नाही. आधी आम्हाला बघू द्या, मग आम्ही ठरवू. द्रमुक काही या अमित शहाच्या बैठकीमध्ये नव्हतं. म्हणजे द्रमुकला पटवण्यात अमित शहाना अजून यश आलेलं नाही. पण उद्या द्रमुकला कन्व्हिन्स करण्यात त्यांना यश आलं तर आता इंडिया आघाडीचा द्रमुकवर काहीही कंट्रोल नाही, हे लक्षात ठेवा. राहुल गांधींनी विजय यांच्या पार्टीसमोर सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे द्रमुक नाराज आहे आणि तो इंडिया आघाडीतून बाहेर पडलेला आहे. वस्तुस्थिती आहे की राहुल गांधींना इंडिया आघाडी एकत्र ठेवता आलेली नाही आहे. म्हणजे आता असं होईल बघा, मी तुम्हाला हिशोब सांगतो. जर डिलिमिटेशन बिल अधिक महिला रिझर्वेशन बिल, कारण त्यांनी जोडलं होतं महिला रिझर्वेशन बिल त्याला, कारण जर मतदारसंघ वाढले तर 544 850 मतदारसंघ होणार आहे. यामध्ये 33% रिझर्वेशन ठेवायचं असं मोदी आणि शहांचं म्हणणं होतं. म्हणजे डिलिमिटेशनही होईल आणि महिलांनाही न्याय मिळेल असं त्यांचं मत होतं. ही लबाडी होती हे लक्षात घ्या. महिला रिझर्वेशन बिल तुम्हाला आणायचं होतं तर ते 544 मतदारसंघांना सुद्धा लागू करू शकत होते तुम्ही. ते का नाही केलं? पण असं आहे, इथे महिला रिझर्वेशनच्या नावाखाली भाजपच्या सोयीचे मतदारसंघ वाढवायचे असा यांचा प्लॅन होता, असा यांचा डाव होता, हे लक्षात घ्या. तो हाणून पाडला विरोधकांनी. कारण ही जी घटना दुरुस्ती आहे, 131वी घटना दुरुस्ती, 131 घटना दुरुस्ती, ही मंजूर करायला इथे 2/3 बहुमत लागणार. ते काही नाही एनडीएकडे, त्यांना 360 जागा लागणार, हे लक्षात घ्या. 360 मतं लागणार. एनडीएकडे किती मतं आहेत मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे. 292 एनडीएचे, 240 भाजप, बाकी एनडीए, एकूण 292, अधिक आता 20 तृणमूलचे आलेले आहेत. म्हणजे झाले 312. 312 अधिक 6 कोण? उद्धव ठाकरेंचे पळालेले खासदार. 312 अधिक 6 318, अधिक आता 8 जर शरद पवारांचे खासदार यांना पाठिंबा देतील तर 318 अधिक 8 म्हणजे 326 होणार. यामध्ये द्रमुकेने जर पाठिंबा द्यायचं ठरवलं तर त्यांचे 22 खासदार म्हणजे 326, 336, 346, 348 खासदार झाले. बघा, 360चं टार्गेट आहे. 348 ते होऊ शकतात द्रमुकला कन्व्हिन्स केलं तर. म्हणजे मुद्दा असा आहे की आता अमित शहांच्या आवाक्यात हे बिल आलेलं आहे. उरलेले 12 खासदार ते कुठूनही मिळवू शकतात, कुठूनही मिळवू शकतात. कोणाला लाच देऊ शकतात, कोणाला पळवू शकतात, कोणाला अनुपस्थित ठेवू शकतात. शरद पवारांचा गेम काय आहे? या निमित्ताने आपण नरेंद्र मोदींच्या जवळ जाऊ शकतो. या निमित्ताने आपले फायदे करून घेऊ शकतात आपले 8 खासदार. शरद पवारांच्या 8 खासदारांचं दुःख काय? आम्हाला निधी नाही मिळत, आम्हाला अमुक नाही मिळत, आम्ही सत्ताधारी नसल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष होतं वगैरे वगैरे. आता डिलिमिटेशन बिलला पाठिंबा देण्याच्या मिशाने या खासदारांना आपल्या मागण्या अमित शहांकडे ढकलता येतील आणि अमित शहा त्या मंजूर करतील. मुद्दा असा आहे की प्रश्न काय होता, शरद पवार काँग्रेस बरोबर जाणार, काँग्रेसमध्ये विलिनीकरण करणार की एनडीए मध्ये जाणार, भाजप सोबत जाणार? हा प्रश्न सुटलेला नाही आहे. शरद पवारांनी लटकवत ठेवलेला आहे. पण आता मात्र ते अनुकूलता सरकारला दाखवत आहे. ते काय म्हणतील, डिलिमिटेशन बिल सुधारून आलं म्हणून आम्ही त्याला पाठिंबा दिला. ही जी बॉल बेरंगची टोपी आहे शरद पवारांची, ही सतत गोल 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 फिरत असते, हे लक्षात घ्या. पुरोगामी चेहरा आणि प्रतिगामी मी म्हणणार नाही, पण प्रत्यक्ष व्यवहारवादी राजकारण, संधी साधू राजकारण असं म्हणा. व्यवहारवाद हा सोज्वळ शब्द आहे, त्याला आपण संधी साधू राजकारण म्हणू शकतो. पुरोगामी चेहरा आणि संधी साधू चाल असं आपण म्हणूया त्याला. असं शरद पवारांचं सतत चाललेलं आहे. सतत जेव्हापासून भाजप सरकार आलं गेल्या 12 वर्षामध्ये, तेव्हापासून शरद पवारांनी सातत्याने भाजप सरकारला, मोदी सरकारला डोळा मारलेला आहे आणि आपली कामं करून घेतलेली आहेत. मोदींचे ते गुरु आहेत. मोदींनी जाहीरपणे म्हटलेलं आहे, शरद पवारांमुळे मी राजकारणात आलो. मोदींना सगळ्यात जास्त मदत युपीएच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी केलेली आहे. 2002च्या गुजरात जंगलीनंतर मनमोहन सिंगच्या मंत्रिमंडळातले मंत्री अशा भूमिकेत होते की आपण गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे नरेंद्र मोदींना काहीही मदत करायची नाही केंद्रीय पातळीवरून. पण शरद पवारांनी इथेही गुगली टाकली आणि मोदींना सर्व मदत केली केंद्रीय पातळीवर, हे लक्षात घ्या. जेव्हा गुजरातमध्ये निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका 2014 नंतर 2 वेळा झाल्या, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे करून यांनी भाजपला मदत केली. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पायात पाय घातल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पडले, हे लक्षात घ्या. तेव्हा शरद पवारांची ही जी चाल आहे, तिरकी चाल आहे म्हणा किंवा गुगली आहे म्हणा,
ती सतत चाललेली असते. ते गुगली बॉलिंग सतत करत असतात. कोणाची विकेट घेतात, कधी अजित पवारांची विकेट घेतात, कधी विरोधी पक्षातल्या कोणाची तरी विकेट घेतात, कधी उद्धव ठाकरेंची विकेट घेतात. म्हणजे आता तर अशी चर्चा चाललेली आहे की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शरद पवारांनी काय साधलं. त्यांनी शिवसेनेमध्ये फूट पाडली, कारण त्यानंतरच फूट पडली शिवसेनेमध्ये. एकनाथ शिंदेना ते आता भेटतायत. एकनाथ शिंदेना त्यांचा छुपा पाठिंबा होता का, हाही प्रश्न आता विचारला जातोय. आणि महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे भाजपच्या हातात सोपवलं. एका बाजूला मोदींशी मैत्री, दुसऱ्या बाजूला अदानी अंबानीशी मैत्री. धारावीमध्ये जे काय चाललेलं आहे, धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबाबत शरद पवार एक तरी शब्द बोलतात का, हे जरा बघा. एकही शब्द ते बोलत नाहीत. अदानी जे उपद्व्याप करतायत धारावीमध्ये त्याबद्दल वर्षा गायकवाड सातत्याने बोलत असतात, पण शरद पवार कधीही ब्र उच्चारणार नाही. राहुल गांधी सावरकरांविषयी बोलत असतात, त्यांच्यावर केसेस जात होतात, शरद पवार काहीही बोलणार नाहीत. मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय, सावरकर ट्रस्टचा जो प्लॉट आहे, शिवाजी पार्कचा प्राईम प्लॉट, हा शरद पवारांनी सावरकर ट्रस्टला दिलेला आहे. म्हणजे मुख्यमंत्री असताना त्यांनी सावरकर ट्रस्टवर कृपा केलेली आहे. अर्थात हेही मान्य करायला पाहिजे, जसा हिंदुत्ववाद्यांना शरद पवारांनी प्लॉट दिला, तसा समाजवादी लोकांनाही प्लॉट दिले, किंवा समाजवादी लोकांच्या संस्थांनाही त्यांनी मदत केली. त्यांना पुरोगामी चेहरा किंवा इन्क्लुझिव्ह चेहरा ठेवायला हे उपयोगी होतं, हे लक्षात घ्या. पण प्रत्यक्षात त्यांचं राजकारण हे हिंदुत्ववाद्यांना, भाजपला मदत करण्याचं असतं. तसंच ते यावेळेला करत आहेत. काही नवीन नाही याच्यामध्ये. आता ते या निमित्ताने डिलिमिटेशन बिलच्या निमित्ताने मोदींकडे जातील, आपली 4 कामं काढून घेतील, अदानीकडे जातील. अदानी तर त्यांना गुरुस्थानी मानतो, त्यामुळे अदानी त्यांना करोडो रुपये देत असतो CSR मधून, आणखीन करोडो मिळवतील. हे सगळे त्यांचे धंदे चालू राहतील. मी तुम्हाला सांगतो, शरद पवार यांचं राजकारण हा अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. पण मला आता शरद पवार नावाच्या संधिसाधू राजकारण्याचा वीट आलेला आहे, लक्षात घ्या. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठी संधी होती, लोकांनी पाठिंबा दिला होता. भाजप विरोधी महाराष्ट्रामध्ये एक फ्रंट उभे करू शकले असते, पण ताबडतोब 5 महिन्यामध्ये ही आघाडी या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी म्हणून कमकुवत केली, हेही लक्षात घ्या. यात शरद पवारांचा सुद्धा मोठा हात आहे. शरद पवारांनी कोणाशी हातमिळवणी केली हाही संशोधनाचा विषय आहे. पण शरद पवार स्वतः भाजपमध्ये गेले नाहीत, NDA मध्ये गेले नाहीत, तरी आपल्या खासदारांना ते NDAच्या पाठीशी उभं करणार, याविषयी माझ्या मनात काही शंका नाहीये. हळूहळू त्यांचे आमदारही फडणवीसांच्या गटात जाणार आणि अधिकृतपणे भाजप सोबत न जाताही हे लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूला काय चाललंय, जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, ज्यांना काढून टाका असं अजित पवार म्हणत होते, ते आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेत आहेत. काल भेट झाली. जयंत पाटील यांनी खुलासा केला, नाही मी विकासाबाबत चर्चा करायला गेलो होतो आमच्या मतदारसंघातल्या इकडच्या. आता असं आहे की विकासाबाबत चर्चा करायला तुम्हाला मुख्यमंत्र्याच्या केबिनमध्ये जावं लागतं. काय नेमकं तिथे करता तुम्ही? अँटी चेंबरमध्ये बसलात का? विकासासोबत कोणत्या कोणत्या चर्चा झाल्या हेही लोकांना सांगून टाका. किंवा तिथे माझं म्हणणं आहे, प्रत्येक मंत्र्याच्या अँटी चेंबरमध्ये CCTV कॅमेरा लावा आणि जनतेला कळू द्या काय होत आहे ते. याआधी 2 आठवड्यापूर्वी जयंत पाटील विनोद तावडे नाही भेटले. आता विनोद तावडेंबरोबर तर विकासाची चर्चा होऊ शकत नाही, कारण विनोद तावडे हे महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी नाही. विनोद तावडे हे अमित शहाचे उजवे हात बनलेले आहेत आता, आणि राष्ट्रीय पातळीवर काम करतात, आणि ते भाजपचे जनरल सेक्रेटरी म्हणजे सरचिटणीस आहेत. तेव्हा भाजपच्या जनरल सेक्रेटरीला भेटून जयंत पाटलांनी काय केलं? भाजपसोबत काही आपलं संधान बांधलं जात आहे का याची चर्चा केली का? लोकांच्या मनात असंख्य शंका आहेत. शरद पवारांची क्रेडिबिलिटी जवळजवळ संपलेली आहे. आता असं आहे, जयंत पाटलांनी एकदा निर्णय घेऊन टाकावा, आपल्याला कुठे जायचंय. भाजपमध्ये जाणार असं मध्यंतरी चाललं होतं, ते काय गेले नाहीत. पण देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचे अत्यंत चांगले संबंध आहेत, गोड संबंध आहेत, ते लक्षात घ्या. म्हणून आता जयंत पाटलांची विधानसभेतली टीकाही बोथट झालेली आहे. मिसिंग लिंकबाबत जयंत पाटील यांनी जे टीका केली ते असं म्हणतील मी उपहासाने बोललो वगैरे, पण देवेंद्र फडणवीसांना मी दोष देत नाही हे ते सतत सांगत होते. तेव्हा हा जो सूर आहे ना, तो भाजप बरोबर मैत्री करण्याचा आहे. आता इतकाच प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की महायुतीमध्ये कोणताही नवा पक्ष येणार नाही. पण मग असं होऊ शकतं का की अजित पवारांचा पक्ष जो आता निर्णायकी झालेला आहे, ज्याला कोणी कॅप्टन उरलेलं नाही, तो पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष याचं विलिनीकरण होईल? असं होऊ शकतं का? आणि भारतीय जनता पक्षाला हे होईल का? देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा हे घडवून आणतील का? हे प्रश्न विचारायला हवेत, आणि तशा शक्यता नाकारता येत नाहीत, हे लक्षात घ्या. अजित पवार असताना विलिनीकरणाच्या सर्व चर्चा झाल्या होत्या, हे तुम्हाला माहिती आहे. मागेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अनेक बैठका झाल्या, त्याच्यामध्ये जयंत पाटील होते, ज्याच्यामध्ये रोहित पवार काही वेळेला होते, अमोल कोल्हेही काही वेळा होते. पण अजित पवार
यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे काहीही पुढे झालं नाही. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना यात सामील करून घेतलं नव्हतं अजित पवारांनी, कारण त्यांच्यावर अजित पवारांचा विश्वास नव्हता. ते काहीतरी फांदा मारतील असं अजित पवारांना वाटत होतं. म्हणून स्वतंत्रपणे अजित पवारांनी चर्चा केली आणि त्याला विलिनीकरण हवं होतं. आता परिस्थिती बदललेली आहे. आता विलिनीकरण करण्यात सुनेत्रा पवारांचाही फायदा आहे, कारण पक्षाला नेता मिळेल जयंत पाटील आणि शरद पवारांच्या रूपाने, आणि रोहित पवार, अमोल कोल्हे हे त्यांच्यासोबत येतील आणि मग प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना सुद्धा आपले उपद्व्याप कमी करावे लागतील. त्यामुळे सुनेत्रा पवार आता विलिनीकरणाच्या दृष्टीने पुन्हा प्रयत्न करतायत का, याविषयी आपल्याला विचार करावा लागेल, याविषयी लक्ष ठेवावं लागेल. अजून काहीच कळत नाही. शरद पवार थांग लागू देत नाही आणि शरद पवारच्या लाडक्या कन्या सुद्धा थांग लागू देत नाही. पण एक तुम्हाला सांगतो, आपल्या लाडक्या कन्याची सोय शरद पवारांना करायची आहे. शरद पवारांना ही लाडकी कन्या सुप्रिया सुळे महाराष्ट्रात काय मुख्यमंत्री होईल अशी शक्यता आता नजीकच्या भविष्यकाळात नाही. तेव्हा किमान तिला केंद्र सरकारमध्ये काहीतरी पद मिळवून देणं, अगदी राज्यमंत्रीपद का असेना, हे आता शरद पवारांचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी ते काय करणार आहेत, मोदींना पुन्हा काय गुगली टाकणार आहेत का मोदीच यांना गुगली टाकणार आहेत, हे बघावं लागेल. हे लक्षात घ्या. अतिशय उद्वेगजनक असं हे शरद पवारांचं राजकारण आहे. महाराष्ट्राचा एक मोठा नेता होता शरद पवार, आहेत अजून, पण उत्तुंगता जी लागते यशवंतराव चव्हाणांची, ती शरद पवारांमध्ये नाही. यशवंतराव चव्हाणांनी भारतीय जनता पार्टीबरोबर किंवा जनसंघाबरोबर कधीही गुप्तगू केलं नाही. यशवंतराव चव्हाणांनी पुरोगामी पक्ष फोडले, शेका पक्ष फोडला, तिथली चांगली माणसं आपल्याकडे आणली. पण यशवंतराव चव्हाणांनी सत्ता टिकवण्यासाठी जनसंघातल्या कोणत्याही माणसाला जवळ केलं नाही. शरद पवार आज सत्तेचे फायदे मिळावेत म्हणून भाजपमधल्या माणसांना, मोदींना, अदानीला जवळ करतायत. महाराष्ट्राला हे अजिबात आवडलेलं नाही. शरद पवारांचा मुखवटा जरी पुरोगामी असला तरी प्रत्यक्ष चेहरा शरद पवारांचा पुरोगामी नाही, अशा प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटत आहेत. 12 दिवसापूर्वी मी जो व्हिडिओ केला, शरद पवार कुठे जाणार, यावेळच्या प्रतिक्रिया पहा. काय लोक तीव्र प्रतिक्रिया. मला असं वाटतं डिलिमिटेशन बिलवर काय चर्चा होते बघायला पाहिजे. काँग्रेस तर विरोध करणार आहे. द्रमुक आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं काय करतो, तो भाजपला मदत करतो का, यावर पुढचं राजकारण अवलंबून राहील. शरद पवार जरी भाजपसोबत तातडीने गेले नाहीत तरी ते भाजपसोबतच आहेत, हे लक्षात घ्या. मनाने ते भाजपसोबत आहेत. राजकारण म्हणून आपला पुरोगामी चेहरा टिकवण्यासाठी ते लांब राहून आपल्या लोकांना सुद्धा भाजपसोबत पाठवू शकतात. गुगलीकार आहेत शरद पवार, गुगली गोलंदाज आहे. कधी कसा गुगली टाकतील सांगता येत नाही. कदाचित मोदींनाही गंडवतील. आता मोदींना ते गंडवतात, अमित शहाना ते गंडवतात की अमित शहा यांना गंडवतात, कारण दोघंही चाणक्य. शरद पवार महाराष्ट्राचे चाणक्य, आता अमित शहा गुजरातचे चाणक्य, अमित शहा आता देशाचे चाणक्य झाले. एकूण चाणक्याची वाट लागलेली आहे, लक्षात ठेवा. चाणक्य म्हणजे लबाडीचं राजकारण नव्हे. मुत्सद्दीगिरी आणि लबाडी यात फरक असतो. आपण चुकीचे शब्द चुकीच्या ठिकाणी वापरतो, त्यामुळे अशा लबाडीच्या राजकारणाला आपण चाणक्य नीती म्हणू लागलो आहोत. हा एक मोठा प्रमाद आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, निखिल वागळे यांनी त्यांचं मत चांगल्या प्रकारे मांडलेलं आहे. तुमचं यावर काय मत आहे ते कॉमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जय महाराष्ट्र.